श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. महाराष्ट्रातलं एक छोटंसं गाव होतं. गाव तसं साधं, पण माणसं मनाने मोठी. त्या गावात माधव नावाचा एक माणूस राहत होता. माधव ना फार शिकलेला होता, ना फार बोलका. तो फक्त काम करणारा माणूस होता. सकाळ झाली की शेतात जायचं, संध्याकाळ झाली की थकलेला देह घेऊन घरी यायचं आणि आईच्या चेहऱ्याकडे पाहून दिवस संपवायचा. लोक म्हणायचे, हा माधव फारच शांत आहे. पण कुणालाच माहीत नव्हतं की त्या शांततेआड किती प्रश्न लपलेले होते. माधवाचं आयुष्य सतत अडचणीतच गेलं. कधी पिकाचं नुकसान, कधी कर्जाचा डोंगर, कधी घरात आजारपण. कितीही कष्ट केले तरी काहीतरी अपूर्णच राहायचं. कधी कधी रात्री झोप येत नसे. छताकडे पाहत तो स्वतःलाच विचारायचा, मी चुकीचं काय केलं? त्याची आई मात्र वेगळीच होती. ती म्हणायची, बाळा, देव कधीच अन्याय करत नाही. वेळ लागतो, पण तो योग्यच देतो. माधव हसून मान हलवायचा, पण मन थकलेलं होतं. एक दिवस असा आला की सगळंच एकदम कोसळलं. पीक पूर्ण वाया गेलं. साहुकार रोज दारात उभा राहू लागला. आणि त्याच वेळी आई आजारी पडली. त्या रात्री माधव पहिल्यांदा मनातून तुटला. तो देवाकडे ओरडला नाही. तो फक्त शांत बसला आणि ठरवलं, आता थांबायचं नाही. उत्तर मिळेपर्यंत चालत राहायचं. दुसऱ्या दिवशी पहाटे तो घरातून निघाला. कुणाला काही सांगितलं नाही. फक्त एवढंच ठाऊक होतं, अक्कलकोटला जायचं आहे. तिथे स्वामी समर्थ आहेत, असं तो ऐकत आला होता. जे न बोलताही मन वाचतात, असं लोक म्हणायचे. रस्ता लांब होता, पाय थकत होते, पुन्हा अंगावर तडाखत होता. कधी मन म्हणायचं, परत फिर. पण आईचा चेहरा डोळ्यांसमोर आला की पावलं आपोआप पुढे पडायची. अनेक दिवसांनी तो अक्कलकोटला पोहोचला. आश्रमाबाहेर उभा राहिला. आत जायची हिंमत होत नव्हती. वाटत होतं, मी कोण, माझं दुःख किती लहान आहे या सगळ्यापुढे. तेवढ्यात आतून कडक आवाज आला, अरे बाहेर काय उभा आहेस? आत ये. माधव हादरला. नाव घेतलं नव्हतं, पण तोच आहे हे कसं ओळखलं? तो आत गेला. समोर स्वामी समर्थ बसले होते. डोळे मिटलेले, पण सर्व काही पाहणारे. माधव काहीच बोलू शकला नाही. हात जोडून बसला. थोड्या वेळाने स्वामी समर्थ म्हणाले, काय रे माधव, फार थकलास वाटतं? हे ऐकताच माधवचं बांध फुटलं. त्याने सगळं सांगितलं. आयुष्य, कष्ट, अपयश, प्रश्न आणि आत साचलेली वेदना. स्वामी समर्थ शांत ऐकत राहिले. मग हळूच म्हणाले, तू कर्म करतोस, पण फळाची घाई करतोस. माधव म्हणाला, महाराज, जेव्हा गरज असते तेव्हा वाट पाहणं कठीण जातं. स्वामी समर्थ हसले, म्हणूनच वाट पाहणं शिकवली जाते. ते जमिनीवर एक रेषा काढतात. हे आहे आज. थोडं अंतर ठेवून दुसरी रेषा. हे आहे तुझं फळ. यामधली जागा म्हणजे श्रद्धा. माधव गप्प झाला. स्वामी समर्थ पुढे म्हणाले, जो माणूस या जागेत टिकतो तो कधी हरत नाही. त्या दिवशी स्वामी समर्थांनी ना चमत्कार दाखवला, ना काही देणगी दिली. फक्त एवढंच सांगितलं, घरी जा, आईची सेवा कर आणि जे करशील ते विचारपूर्वक कर. माधव परत निघाला. थोडी निराशा होती, पण मन हलकं होतं. गावात परत आल्यावर त्याने बदलायला सुरुवात केली. मोठ्या स्वप्नांऐवजी लहान पावलं उचलली. आईची काळजी घेतली. कर्ज फेडायला हळूहळू प्रयत्न केला. आश्चर्य म्हणजे परिस्थिती आपोआप बदलू लागली. साहुकाराची भाषा मवाळ झाली. आईची तब्येत सुधारू लागली. मनातला ताण कमी झाला. 1 वर्षानंतर माधव पुन्हा अक्कलकोटला गेला. स्वामी समर्थ म्हणाले, काय बदललं? माधव म्हणाला, महाराज, दुःख अजून आहे, पण आता तक्रार नाही. स्वामी समर्थ डोळे उघडून म्हणाले, बस, इतकंच पुरेसं आहे. ते म्हणाले, कर्माचं तंत्र फार वेगळं असतं बाळा. कधी फळ लगेच मिळतं, कधी उशिरा. पण जो माणूस कर्म करताना शहाणा असतो, तो कधी रिकामा राहत नाही. माधवाला सगळं कळलं. त्याने नमस्कार केला. मन शांत होतं. तो परत गेला. खूप श्रीमंत होऊन नाही, पण मनाने स्थिर होऊन. शेवटचा भाव. स्वामी सांगतात, कर्माचं तंत्र फार वेगळं असतं. शांत राहा, विचारपूर्वक पावलं टाका आणि श्रद्धा सोडू नका. कारण जो चालतो त्याच्या पाठीशी कोणीतरी असतंच. जय जय स्वामी समर्थ. श्री 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 स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री 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 स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.